नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, अशी अपडेट येत आहे की डिसेंबर 2025 एंड होईपर्यंत म्हणजे आपला कॅलेंडर इयर 2025 एंड होईपर्यंत आपल्याला 30,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे 8 कंपन्याचे IPO पाहायला मिळू शकते. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की कोणत्याही त्या 8 कंपन्या ज्यांचे IPO आपल्याला डिसेंबर 2025 एंड होईपर्यंत पाहायला मिळू शकते. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. एक्सक्लुझिव्ह बिझिएस्ट डिसेंबर IPO रश 8 इशू लाईकली टू रेज ओव्हर ₹30,000 कोटी. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिली कंपनी आहे मिशो. आणि मित्रांनो, या कंपनीचा आपल्याला 6,000 कोटी रुपयांचा IPO पाहायला मिळू शकतो, ज्यामध्ये 4,250 कोटी रुपयांची फ्रेश शेअर इश्यू होणार आहे आणि 17,56,92,602 शेअर मिशोचे प्रमोटर्स किंवा एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स OFS म्हणजे ऑफर फॉर सेलच्या थ्रू सेल करणार आहे. आणि मित्रांनो, हा जो फ्रेश शेअर इश्यू करून पैसा कंपनीजवळ येतो, याचा उपयोग कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी तसेच लोन परतफेड करण्यासाठी करते. आणि मित्रांनो, ज्या IPO मध्ये फ्रेश शेअर इश्यू राहतात तो एक पॉझिटिव्ह मानला जातो. आणि मित्रांनो, हा जो OFSचा पैसा असतो हा सरळ ज्यांनी IPOच्या थ्रू OFS मध्ये आपले शेअर सेल केले आहे, जसे की प्रमोटर्स किंवा एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स, त्यांच्या खात्यात जाते. या लिस्टमध्ये सेकंड कंपनी आहे क्लीन मॅक्स इन्व्होरो एनर्जी. आणि मित्रांनो, या कंपनीचा 5,200 कोटी रुपयांचा IPO आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि या कंपनीच्या 5,200 कोटी रुपयांच्या IPO मध्ये 1,500 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर इश्यू होणार आहे. म्हणजे हा जो 1,500 कोटी रुपयांचा फंड आहे हा कंपनीच्या खात्यात जाणार आहे. आणि या फंडचा उपयोग कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी तसेच वेगवेगळ्या पर्पजसाठी करू शकते. तसेच मित्रांनो, या कंपनीच्या IPO मध्ये 3,700 कोटी रुपयांचा OFS आहे. आणि हा जो OFSचा पैसा आहे हा प्रमोटर्स किंवा एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सच्या खात्यात जाईल, 3,700 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे फ्रॅक्टल ॲनालिटिक्स. आणि मित्रांनो, या कंपनीचा IPO राहणार आहे 4,900 कोटी रुपयांचा, ज्यामध्ये 1,279.3 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर इश्यू होणार आहे. म्हणजे हे जे 1,279.3 कोटी रुपये आहे हे कंपनीच्या खात्यात जाईल, ज्याचा उपयोग कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी, लोन परतफेड करण्यासाठी तसेच वेगवेगळ्या पर्पजेससाठी करेल. तसेच या कंपनीच्या IPO मध्ये 3,620.7 कोटी रुपयांचा OFS राहील. आणि हा जो पैसा आहे OFSचा हा कंपनीच्या प्रमोटर्स किंवा एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सच्या खात्यात जाईल. आणि मित्रांनो, या लिस्टमध्ये फोर्थ कंपनी आहे मिल्की मिस्ट डेअरी फूड. आणि या कंपनीचा 2,035 कोटी रुपयांचा IPO आपल्याला पाहायला मिळू शकतो, ज्यामध्ये 1,785 कोटी रुपयाचे फ्रेश शेअर इश्यू होणार आहे. आणि या 1,785 कोटी रुपयांचा फंड कंपनीच्या खात्यात जाईल, ज्याचा उपयोग कंपनी लोन फेडण्यासाठी तसेच आपला बिझनेस एक्सपांड करण्यासाठी करेल. तसेच कंपनी या IPO मध्ये 250 कोटी रुपयांचा OFS आणणार आहे. आणि हा पैसा कंपनीच्या प्रमोटर्स किंवा एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सच्या खात्यात जाईल. फिफ्थ कंपनी आहे मित्रांनो आपल्या लिस्टमध्ये स्कायवेज एअर सर्व्हिसेस. आणि मित्रांनो, या कंपनीचा टोटल 600 कोटी रुपयाचा
IPO आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि मित्रांनो, या कंपनीच्या IPO मध्ये 3.29 कोटी फ्रेश शेअर इश्यू होणार आहे। तसेच या कंपनीच्या 600 कोटी रुपयांच्या IPO मध्ये आपल्याला 1.33 कोटी शेअर OFSच्या थ्रू सेल केल्या जाईल या कंपनीच्या IPO मध्ये। आणि मित्रांनो, हे जे फ्रेश शेअर इश्यू होऊन पैसा येईल हा कंपनीच्या खात्यात जाईल। तसेच OFSच्या थ्रू जो पैसा येईल तो कंपनीच्या प्रमोटर्स किंवा कंपनीच्या एक्झिस्टिंग शेअर होल्डर जवळ जाईल, ज्यांनी OFSच्या थ्रू आपले शेअर सेल केले असेल त्यांच्या। नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो कोरोना रेमेडीज। आणि मित्रांनो, या कंपनीचा 800 कोटी रुपयाचा IPO आपल्याला पाहायला मिळू शकतो। आणि मित्रांनो, कोरोना रेमेडीज या कंपनीच्या 800 कोटी रुपयाच्या IPO मध्ये एकही फ्रेश शेअर इश्यू होणार नाही। या कंपनीचा OFS पूर्णपणे OFS म्हणजे ऑफर फॉर सेल राहणार आहे। आणि मित्रांनो, एका पॉइंट ऑफ व्ह्यूने जो ज्या कंपनीचा IPO प्युअरली OFS असतो हा एक नेगेटिव्ह साईन मानला जातो। कारण मित्रांनो, जेव्हा पण फ्रेश शेअर इश्यू होते तेथून जो पैसा येतो तो कंपनीच्या खात्यात जातो आणि कंपनी त्याचा उपयोग आपला बिझनेस वाढवण्यासाठी, तसेच आपली कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, तसेच लोन फेडण्यासाठी करते। परंतु मित्रांनो, हा जो प्युअरली OFS असतो, हा जो पूर्ण पैसा असतो, हा पूर्णचा पूर्ण पैसा कंपनीच्या प्रमोटर्स किंवा एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स जे IPOच्या थ्रू आपले शेअर सेल करतात त्यांच्या खात्यात जाते। नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो एक्यूस। आणि मित्रांनो, या कंपनीच्या IPO मध्ये 720 कोटी रुपयाचे फ्रेश शेअर इश्यू होणार आहे। आणि या कंपनीच्या IPO मध्ये 3,17,72,368 शेअर OFSच्या थ्रू सेल होणार आहे। आणि या कंपनीच्या OFS मध्ये हे जे शेअर सेल होतात ते कंपनीचे प्रमोटर्स किंवा एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स करतात। आणि मित्रांनो, या लिस्टमध्ये एट आणि लास्ट कंपनी आहे ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी। आणि मित्रांनो, या कंपनीचा आपल्याला 10,000 कोटी रुपयाचा IPO पाहायला मिळणार आहे। आणि या कंपनीच्या IPO मध्ये एकही फ्रेश शेअर इश्यू होणार नाही। या कंपनीचा IPO सुद्धा प्युअरली OFS राहणार आहे। आणि या कंपनीच्या IPO मध्ये OFSच्या थ्रू 1,76,52,090 शेअर सेल होणार आहे। आणि मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की ही कंपनी ICICI बँक लिमिटेडची काही रिलेटेड आहे की नाही, कारण यामध्ये ICICI असे नाव आहे। तर मित्रांनो, तुमच्या मनात हा जो प्रश्न आला आहे तो एकदम बिलकुल बरोबर आहे। ही कंपनी ICICI बँक लिमिटेड आणि प्रुडेन्शियलची जॉईंट व्हेंचर कंपनी आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की डिसेंबर एंड होईपर्यंत आपल्याला 8 कंपन्यांचे IPO पाहायला मिळणार आहे, 30,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे। तर चला त्याला एकदा आपण ओव्हरव्ह्यू करूया। तर मित्रांनो, आपल्याला यामध्ये मिशोचा IPO पाहायला मिळू शकतो 6,000 कोटी रुपयाचा। क्लीन मॅक्सचा IPO पाहायला मिळू शकतो 5,200 कोटी रुपयाचा। फ्रॅक्टल ॲनालिटिक्सचा IPO पाहायला मिळू शकतो 5,000 कोटी रुपयाचा। मिल्की मिस्टचा 2,000 कोटी रुपयाचा IPO पाहायला मिळू शकतो। तसेच स्कायवेज एअरचा 600 कोटी रुपयाचा IPO पाहायला मिळू शकतो। कोरोना रेमेडीजचा 800 कोटी रुपयाचा IPO पाहायला मिळू शकतो। ॲक्विसचा 720 कोटी रुपयाचा IPO पाहायला मिळू शकतो। आणि ICICI प्रुडेन्शियल AMCचा 10,000 कोटी रुपयांचा IPO आपल्याला पाहायला मिळू शकतो। म्हणजे डिसेंबर 2025 एंड होईपर्यंत, म्हणजे हा कॅलेंडर इयर 2025 एंड होईपर्यंत आपल्याला टोटल 30,320 कोटी रुपयांचे IPO पाहायला मिळू शकते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की कॅलेंडर इयर 2025 हा एंड होईपर्यंत आपल्याला 8 कंपन्यांचे
IPO पाहायला मिळू शकते, ज्याची व्हॅल्यू राहील 30,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.